आत्या कपडे वाळत टाकत होती व मी चहा पीत गॅलरीमध्ये बसलो होतो. तितक्यात आत्याने कपडे वाळत टाकण्यासाठी दोन्ही हात वरती केले व आत्याच्या पदराआड मला दिसले ते म्हणजे तिचे लटकलेले गोळे. ते बघून इकडे माझा उसळ्या मारू लागला. काय करावं काहीच कळत नव्हतं. आत्याच्या कमरेवरील मांसल गुढ्या मला स्पष्ट दिसत होता. हात पुरत नसल्यामुळे आत्याने सहजच एक पाय वर केला. पाय वर करताच आत्याने घातलेली गुलाबी चरडी मला दिसली. तेवढ्यात आत्याचा तोल गेला. मी पटकन उठलो व आत्याला माझ्याकडे ओढलं. पुढे काय झालं आता ती तुम्हीच ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवी. मी काही कामानिमित्त शहरामध्ये आलो होतो. कारण असं झालं की मला तिथे राहण्यासाठी योग्य जागा मिळत नव्हती. काम थोड्या दिवसाचं असल्यामुळे राहायचं कुठं हा प्रश्न पडलेला होता. एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं म्हटलं तर खर्च पण खूपच येणार. त्यामुळे मला वडिलांनी एक आयडिया दिली. त्यांनी सांगितलं की माझी लांबची एक बहीण त्याच शहरामध्ये राहते ज्या शहरामध्ये तुला कामासाठी जायचं आहे. बघू माझ्यासोबत तिचं जर बोलणं झालं तर मी तिला तुझ्याबद्दल सांगतो, म्हणजे तू तिच्या इथे राहू शकतोस. वडिलांची ही कल्पना मला खूपच आवडली. त्याला मी खूप पूर्वी बघितलं होतं. तेव्हाच ती मला खूपच आवडली होती. दिसायला खूप गोरीपाण, दुधापेक्षाही जास्त गोरी व त्यातल्या त्यात तिचं शरीर हे भलतंच आकर्षित होतं. तेव्हाच मी घरी आल्यानंतर 4-5 दिवस काही हलवायचं सोडलंच नव्हतं व आता शहरामध्ये कामानिमित्त जायचं होतं व गेल्यावर त्या जात्याची ते राहायला मिळणार, त्यामुळे मी अजूनच जास्त आनंदी होतो. तर झालं. पप्पांनी आत्याला ठरल्याप्रमाणे सर्व सांगितलं व मी निघालो शहराकडे. मनामध्ये अजून एक आनंदाची गोष्ट अशी होती, तिने वडिलांना सांगितलं होतं की तसंही घरी आता कोणच नाही आहे, त्यामुळे तो घरी आला तर माझी काहीच हरकत नाही. मी पण ह्याच संधीचा शोध घेत होतो जेणेकरून मला आत्या घरी एकटी मिळावी. नाही काही करता आलं तरी आपण डोळ्यांनी सुख नक्कीच घेऊ शकतो. मी आत्याची इथं पोहोचल्यावर आत्याने माझं हसूनच स्वागत केलं. ती म्हणाली, अरे किती मोठा झालास तू आता, खूप वर्षापूर्वी मी तुला बघितलं होतं. मी म्हणालो, हो आत्या, मी सुद्धा तुम्हाला खूपच वर्षाआधी बघितलं होतं, पण तुम्ही आजही तशाच आहात जशा आधी होत्या. तेव्हा आत्या माझ्याकडे बघून हसली व म्हणाली, हो का, तुझं चांगलंच लक्षात असतं रे. असं म्हणत ती किचनमध्ये गेली व तिने मला तिथे बसायला लावलं. मी टी व्ही बघत असताना ती किचनमध्ये जात असताना मी तिच्याकडे पाठमोरं बघत होतो. चालताना तिची हलणारी कंबर व त्याखाली असलेले मोठे गोळे यांची हालचाल ही मला प्रचंड आवडली. त्यामुळे मी हळूहळू आत्याच्या मागे मागे आता किचनमध्ये गेलो. तेवढ्यात एक हात पुढं करून खूप हिंमत करून आत्याच्या मागे लावावाच असा विचार येताच आत्या पटकन मागे वळाली व ती म्हणाली, अरे तू का आलास किचनमध्ये, मी तुझ्यासाठी चहा घेऊनच येत होती ना. असं म्हणताच मी म्हणालो, नाही आत्या, सहज आलो. मनात खूपच वाईट वाटलं, कारण हातात आलेली संधी मी घालवली होती. जर बघूया, आता खूप दिवस मी तिथंच राहणार असल्यामुळे तशीही अशा बऱ्याच संध्या मला भेटणारच होत्या. आता मी सकाळी उठून कामासाठी बाहेर जायचो व रात्री घरी यायचो. त्यामुळे खूप दमल्यामुळे 1-2 दिवस तर घरी आल्यानंतर जेवण केलं की माझी मलाच सूज नसायची. एक दिवस रविवारचा होता व मला सुट्टीसुद्धा होती, म्हणून मी लेट उठलो. लेट उठल्यानंतर आत्याने सर्व कामं आवरली होती. त्यानंतर मी छानपैकी फ्रेश होऊन चहा पीत गॅलरीमध्ये बसलो होतो. सकाळचा आलेला पेपर मी वाचतच होतो. तेवढ्यात आत्या तिच्या कपड्यांनी भरलेली बादली घेऊन गॅलरीमध्ये आली.
तिने मला सांगितलं, थोडा बाजूला सरकून बसशील का, मला इथे कपडे टाकायचे आहेत. मी हो म्हणालो व आत्या माझ्यासमोर कपडे वाळत टाकू लागली. कपडे वाळत टाकायची रशी ही जरा जास्त उंच असल्यामुळे आत्याला कपडे टाकायला जरा अडचणीत होती. मी तिला म्हणालो, आत्या मी तुम्हाला कपडे वाळत टाकून देऊ का? तेव्हा ती म्हणाली, अरे नको राहू दे, हे रोजचंच आहे. मी म्हणालो, तुमचा हात तितक्या वरती पुरेल का? तेव्हा ती म्हणाली, अरे हो मला सवय आहे, थोडं टांगायला लागतं पण नंतर हात व्यवस्थित पुरतो. आता आत्या कपडे वाळत टाकत असताना मी तिच्या शरीराच्या हालचालीकडे बारीक लक्ष देऊन बघत होतो. झालं असं की आत्याने एकदमच दोन्ही हात वरती केले व तिच्या पदराखालून मला मोठे गोळे दिसले. ते बघून माझा भलताच उसळ्या मारू लागला. काय करावं हे मला काहीच कळत नव्हतं. मी हळूच माझ्या हातात असलेला पेपर माझ्या मांडीवर ठेवला व त्याच्या खालून हात घालून माझा पकडला व त्याला चोळू लागलो. काय करावं काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात आत्याचा हात अजून पुरत नसल्यामुळे आत्याने हळूच एक पाय वरती केला व एक पाय वर करून तिने समोर असलेल्या गॅलरीच्या दांडीवर ठेवला. तसं करताच आत्याची साडी गुडघ्याच्या वर आली. आत्याच्या गोऱ्या पान व जाड्या पोटऱ्या मला दिसू लागल्या. किती सुंदर व खूपच मनमोहक त्या पोटऱ्या होत्या. असं झालं होतं की त्यांच्यावरच आपला हात फिरवावा, पण मी ते फक्त बघतच बसलो. थोड्या वेळात आत्याची साडी हळूहळू अजूनच वर जाऊ लागली. आता मात्र मी पुरता वेडा होऊ लागलो होतो. इतकं कोण गोरं असतं का हे मी फक्त कल्पना केली होती, पण आज मात्र मी ती गोष्ट माझ्या समोर बघत होतो. थोड्या वेळात आत्तीची जवळजवळ पूर्ण साडी वर जाताच मला तिने आतमध्ये घातलेली गुलाबी चरडी स्पष्ट दिसली. माझं डोकं आता काम करायचं बंद झालं होतं. मी फक्त आत्याच्या त्या गोष्टीकडे एक टक लावून बघतच होतो. आत्या तिकडे कपडे टाकायला व्यस्त होती. तेवढ्यात आत्याने थोडी शरीराची हालचाल केली. तेव्हा तिच्या चरडीमधून मला आतली भेग स्पष्ट दिसली. वा, काय सुंदर व आकर्षित नजारा होता. मी बघत असताना अचानक आत्याने अजून हात वर केल्यावर आत्याचा तोल गेला व तोल जाताच ती पडायला झाली. मी पटकन हातातला पेपर खाली ठेवला व आत्याला पकडलं. आत्या जणू माझ्या अंगावर अशी पडली. तसं मी एक हात कमरेखाली घालून व दुसरा हात तिच्या पोटावरून टाकून तिला गच्च पकडलं. असं पकडताच न जाणो आत्याला सुद्धा काय झालं. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. कारण खूप वर्षानंतर एखाद्या पुरुषाच्या हाताचा स्पर्श तिच्या अंगाला झाला असावा. ती म्हणाली, अरे बरं झालं तू पकडलंस, नाहीतर मला लागलं असतं. मी म्हणालो, हो आत्या, तुम्हाला नक्की कुठे लागलं नाही ना? तेव्हा ती म्हणाली, अरे थोडं पाय लचकल्यासारखा झाला. मी म्हणालो, आत्या मी तुम्हाला उचलून घेऊन घरामध्ये जातो. ती हसली व म्हणाली, अरे नको राहू दे, त्यात काय एवढं, मला येईल चालता. पण मी मुद्दामहून लटक्याच स्वरूपामध्ये अजून बोललो, आत्या असू द्या ना, मला कधी संधी मिळणार तुमची सेवा करायची. असं म्हणताच आत्याने माझ्या गळ्यामध्ये हात टाकला व मी आत्याच्या खालून दोन्ही हात टाकून आत्याला उचलून घेतलं. आत्या ही भलतीच जड होती. मी तिला जाऊन बेडरूममध्ये तिच्या बेडवर टाकलं. बेडवर टाकताच आत्या चांगलीच हिंदळली गेली. त्यामुळे तिचे गोळेही आजूबाजूला गेले. आत्याने माझ्याकडे हाताने इशारा केला व म्हणाली, माझ्या जवळ ये. जवळ जाताच आत्याने मला तिच्यावर ओढून घेतलं व आमचा चालू झाला खेळ हा झुंजाझुंजीचा. जवळजवळ 3 ते 4 तास चाललेला खेळ. यामध्ये आत्याने मला व मी आत्याला स्वर्गीय आनंद दिला. आत्यासुद्धा खूप खुश झाली. आता मी जेवढ्या दिवस तिथे होतो तेवढ्या दिवस आत्या व मी वेळ भेटेल तेव्हा आमचा कार्यक्रम चांगला रंगात आणायचो. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोजच मी अशा नवनवीन कथा घेऊन येईल. तर चला मित्रांनो, आपण भेटूया आता आपल्या पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.